मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं आबांते ते घरी आलेले असतात आणि ते विक्रांतला म्हणतात, विक्रांत हे बघ जसा इंद्र आहे ना तसाच तू या घराचा मुलगा आहेस आणि हे बघ विक्रांत मी तुझ्यावर एक जबाबदारी सोपत आहे. तर आता विक्रांत म्हणतो, आबा काय सोपवताय तुम्ही माझ्यावरती. त्यांना असं वाटतं की त्यांच्या नाव प्रॉपर्टीज करतायत. उर्मिला आणि विक्रांतला खूप आनंद होतो. ते म्हणतात की आबा काय जबाबदारी आहे सांगा, मी तयार ती जबाबदारी स्वीकारायला. तर आबा म्हणतात की हे बघ आता हे जे कुणी केलंय ना हा अल्ला, आणि कुणी महाडिकांच्या सुनावरती एवढं हे केलंय ना ते शोधून काढ लवकरात लवकर. तर आता तो म्हणतो ठीक आहे मी लागतो शोधायला लगेच. आणि आता लगेच उर्मिला म्हणते की हो आम्ही शोधतो आबा, तुम्ही टेन्शन नाही घेऊ. आबा म्हणतात की हो हे बघा लवकरात लवकर शोधून काढायचा कोण आहे तो माणूस आहे ना, लवकरात लवकर कळायला पाहिजे आणि लवकरात लवकर शोध लागला पाहिजे. कारण की परत त्या माणसाची हिंमत नाही झाली पाहिजे महाडिकाच्या सुनाकडे असं बघायची. आणि जो कुणी असेल ना त्याला आता शिक्षा चांगलीच भेटणार असं ते आबा बोलतात. आणि मालतीला तर खूप राग येतो. मालती नुसती राग बघत राहते. तर इकडं जो इंद्र आहे तो हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो राणीजवळ बसलेला असतो. तर राणीचा हात हातात घेतो आणि त्याला सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागतात. आणि जो राणीसोबत कसा वागत होता, राणीसोबत कशी मैत्री केली. राणीला म्हणत होता, राणी अगं तू, राणी त्याला विचारायची मी तुमची कोण लागते. तर तो म्हणी, राणी तू माझी पहिली मैत्रीण आहेस. तर राणीसोबत त्यांनी पहिल्यांदी मैत्री केली होती हे सगळं त्याला आठवत असतं. आणि तो म्हणत असतो, राणी का ग एवढी शांत बसलीस, उठ ना ग राणी. राणीचा हात हातात घेतो आणि लगेच त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि म्हणतो की राणी उठ ना, अगं माझ्याशी बोल ना, किती बडबड करायची ना तू, आता तर बोलत पण नाही माझ्याशी, बोल ना राणी असं तो म्हणत असतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे. खरंच राणी येईल का शुद्धीवरती आणि इकडं जे विक्रांत ते आहे ते खरंच घेतील का त्या माणसाचा शोध आणि यांनी केला आहे ते स्वतः कबूल देतील का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.